श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मामध्ये हरतालिका व्रताला खूप महत्त्व आहे। या दिवशी विवाहित महिला उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। तसंच कुमारिका मुली देखील या दिवशी उपवास करतात। पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत पाळले जाते। यावेळी हरतालिकेचे व्रत मंगळवार 26 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे। या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा केली जाते। पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची उपासना केली जाते। तुमचे नाते, प्रेम, विश्वास आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही उपाय देखील करू शकता। यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि पतीची अडलेली कामं पूर्ण होतील आणि तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील लाभेल। आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय साधा, सोपा पण प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे। या उपायामध्ये हरतालिकेच्या दिवशी पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। पतीवरून ही वस्तू ओवाळून टाकल्याने पतीला दीर्घायुष्य लाभेल, त्यांचे असलेले सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, पतीवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे ती नेमकी कोणती आहे, कोणत्या वेळेत ती ओवाळून टाकायची, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये हरतालिका व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी अविवाहित मुली इच्छित वर मिळावा यासाठी आणि विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी हे व्रत जे आहे ते करतात। तर महादेवासह या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते। यंदा 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवारी हरतालिका हे व्रत पाळले जाणार आहे आणि या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून स्वच्छ स्नान करून सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर जो शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सकाळीच हरतालिका व्रताची पूजा जी आहे ती करू शकता। सकाळी नाही करणं शक्य झालं तर संध्याकाळी प्रदोष समय केली तरीही चालेल। आता पूजा तुम्ही कधीही केली तरी तुम्हाला हा जो उपाय आहे तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येईल। फक्त भर दुपारी हा उपाय जो आहे तो करायचा नाही आणि उद्या तसंही ऑफिसला वगैरे सुट्टी नसणार आहे। सकाळी घाई गडबडीमध्ये तुम्ही हा उपाय करण्याऐवजी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस केला तर उत्तम राहील। तर पहा, बऱ्याचदा असं होतं की आपल्या पतीला खूप कष्ट करून मेहनत करून कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, काही ना काहीतरी अडचणी येतात, काही ना काहीतरी संकट, विघ्न तुमच्या पतीवरती वारंवार येत राहतात। ज्यामध्ये आर्थिक संकट, जसं की तुमच्या घरामध्ये पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचत नाही। त्याचबरोबर पतीची कामामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे सतत चिडचिड होत राहते, ते घरातील सदस्यांवरती रागराग करतात, तर त्यांना असलेले दोष देखील असू शकतात। मग ज्यामध्ये नजर दोष असतील किंवा इतर काही दोष जसं की पितृदोष असेल तरी देखील अशा त्रासाला सामोरं जावं लागतं। आणि बऱ्याचदा असं होतं की काही लोकांची नजर ही आपल्या पतीला लागते, खूप कामात प्रगती होत असेल वगैरे तर ते सारखे आजारी पडत असतील तर ते त्यांचा आजारपण दूर होऊन त्यांची नजरबाधेपासूनही या उपायामुळे रक्षण होऊ शकतं। काही विशिष्ट तिथींवरती आपण तसंही उपाय करत असतो, वटसावित्री पौर्णिमा असेल किंवा दिवाळीचा पाडवा असेल, अशा वेळेस हे उपाय जे आहेत ते आवर्जून करावेत। यामुळे नक्कीच त्यांच्या मार्गामध्ये असलेल्या अडीअडचणी दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल। तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। संध्याकाळी दिवे लागणीला जर तुम्ही हरतालिकेची पूजा विधी करणार असाल तर ती तुमची पूजा विधी झाल्यानंतरच मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही सकाळी पूजा करणार असाल किंवा संध्याकाळी, महादेवांची पूजा झाल्यावरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण हरतालिका व्रतामध्ये पतीचे आयुष्य दीर्घायुषी व्हावे आणि कुटुंबाची सुबत्ता व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि तसंच आपल्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळण्याची देखील पद्धत आहे। हा सराव सहसा जो आहे तो वटपौर्णिमा किंवा दिवाळी पाडवा यासारख्या सणाशी संबंधित आहे, पण हरतालिकेच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे। या ताटामध्ये सर्वप्रथम एक दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये तेल घालायचं, 2 वातींची 1 वात करून घालायची। तूप घालायचं नाही, कारण तुपाने औक्षण हे फक्त देवांचंच केलं जातं, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि दिवा लावल्याने संपूर्ण विश्वाची शक्ती त्या दिव्यामध्ये संचारते आणि अशा दिव्याने ज्यावेळेस आपण पतीचं औक्षण करतो त्यावेळेस त्याच्या भोवती असलेली नकारात्मकता, इडापिडा जी आहे ती दूर होत असते। म्हणून सर्वप्रथम आपल्याला दिवा घ्यायचा आहे। दिवा घेतल्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं, ते थोडं पाण्याने ओलं करायचं। त्याचबरोबर अखंड अक्षता घ्यायच्या, ज्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात।
त्याचबरोबर त्या ताटामध्ये एक सुपारी जी नवीन असावी, कोणत्याही पूजेसाठी वापरलेली सुपारी घ्यायची नाही, नवी कोरी सुपारी घ्यायची। तसंच तुम्ही एखादा सोन्याचा दागिना घ्यायचा, सोन्याचा वस्तू नसेल तर 1 रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल। आणि आपल्याला 2 अखंड वेलची घ्यायच्या आहेत। आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे। तर जिथे देवघरासमोर तुम्ही हरतालिकेची पूजा केलेली आहे तिथे हा उपाय करू शकता। तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये मधोमध एखादा पाट किंवा चौरंग टाकायचा आहे। पतीचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीनेच पतीला चौरंगावरती बसवायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पतीचं औक्षण करायचं। औक्षण करत असताना तुमच्या पतीच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा। आता ज्या आपण ताटामध्ये वस्तू घेतलेल्या आहेत त्यातलं सगळ्यात आधी आपल्याला कुंकू त्यांच्या कपाळी लावायचं आहे। त्या ओल्या कुंकवावरती अखंड अक्षदा लावायच्या आहेत, त्याच अक्षदा डोक्यावरती टाकायच्या। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी जे आपण घेतलेली आहे ती आपल्याला सर्वप्रथम पतीच्या कपाळी लावायची आहे आणि त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरून परत ती ताटाला आणून स्पर्श करायची आहे। असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे। परत एकदा सांगते की सुपारी आणि नाणं किंवा सोन्याची वस्तू दोन्हीही आपल्याला एकदाच आपल्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि पतीच्या डोक्याला म्हणजेच कपाळाला स्पर्श करून ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ती गोलाकार फिरून परत ताटाला आणून स्पर्श करायचा आहे। असं 3 वेळा केल्यानंतर मग तुम्हाला आपण ज्या ताटामध्ये 2 वेलची घेतलेल्या आहेत त्यासोबत थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्हीही वस्तू आपल्या पतीवरून 3 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत। ओवाळून घेतल्यानंतर त्या तुम्हाला तुमच्या पदराला बांधायच्या आहेत। तुम्ही जर ड्रेस घातलेला असेल तर ओढणीला बांधायच्या आहेत, साडी नेसली असेल तर साडीच्या पदराला तुम्हाला त्या दोन्ही वस्तू बांधून ठेवायच्या आहेत। असं केल्यानंतर मग तुम्ही जो दिवा घेतलेला आहे त्या दिव्याने पतीला परत ओवाळून घ्यायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांच्याकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या पतीसाठीच आपण हे व्रत केलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, त्यांचे असलेले सर्व दोष दूर व्हावेत यासाठी आपण हा उपाय केलेला होता। आता आपण ज्या वेलची आणि अखंड तांदूळ जे आपण ओढणीला किंवा पदराला बांधून ठेवलेले आहेत ते आपल्याला तसेच राहू द्यायचे आहेत। म्हणजे तुम्ही साडी जरी चेंज केली तरी त्या साडीला तशीच गाठ राहू द्यायची आणि ओढणीला तशीच ती वेलची आणि अखंड अक्षदाची गाठ तशीच राहू द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्या दोघांसाठी चहा ठेवाल किंवा कॉफी ठेवाल किंवा तुम्ही दूध घेत असाल तर त्या दुधामध्ये किंवा चहामध्ये तुम्हाला ही जी वेलची आहे ती कुटून घालायची आहे। आता कुटून घातल्यानंतर हा चहा तुम्ही दोघांनीच प्यायचा, बाहेर इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही। तुमच्या मुलांना देखील हा चहा द्यायचा नाही, कारण हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या पतीसाठी केला होता। त्यांच्यावरची इडापिडा, नजर दोष जे आहेत ते दूर व्हावेत आणि तुमच्या दोघांमधलं नातं जे आहे ते घट्ट व्हावं यासाठी आपण हा उपाय केला होता। बऱ्याचदा पती पत्नीमध्ये पण भरपूर वाद होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात, पण किती भांडले तरी एकमेकांमधलं प्रेम असंच कायम टिकावं, दोघांमधलं नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी हा जो वेलचीचा उपाय आहे तो आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे। करून बघा, छोट्या छोट्या उपायांनी खूप फरक पडतो आणि आपला विश्वास नसला तरी उपायांमुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही। उलट कोणत्याही शुभ प्रसंगी औक्षण करणं हा एक आपल्या हिंदू संस्कृतीतील संस्कार आहे। यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि सर्व दोष अडचणी दूर होतील आणि सगळे दोष दूर झाले की आपोआपच पतीची प्रगतीही व्हायला लागते। पूर्ण विश्वासाने हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।